काय हा कार्यक्रम आहे तो उद्घाटनाचा आहे, त्यामुळे जरा मनोरंजनात बारी व्हावी अशी त्या मालकांची इच्छा असते. काय बरोबर ना? कारण लोकांका बाकी काय देणं घेणं नसतो. लोक काय करता माहितीये, पूर्ण सिरियसली सांगता बारीत आणि बारीतो सत्यानाश करता. लक्षात घ्या, हे देवाला समर्थानं स्मरून सांगतो. काय तू माझ्यावर बोल ना. अरे आतापर्यंत याची कोण भावई देवी, त्या भावई देवीक स्मरून सांगते. आतापर्यंत ह्यांना जे बार्य केल्यांना ते मागच्या बार्यांचा विषय उकरूनच ह्यांना बार्य केल्यानं, आणि ह्यो आज तत्वाची गोष्टी सांगता. माणूस खोटा बोलताना त्याला किती खोटा बोलतोय ह्याचं पण भान राहत नाही. लक्षात घ्या, खोटा खायचा तर म्हणालो माझ्याकडे नोटेशन तयार आहे, 4 दिवसात मी म्हणतलोय. ह्या सगळ्यात मोठा खोटा. कसा? आतापर्यंत ज्यांना सुरुवातीच्या म्युझिक पासून रुपावळीपर्यंत दुसऱ्यांची रुपावळी चोरून ज्यांना भजन केलंय तो नोटेशन बांधू शकत नाही. समर्थांना स्मरून सांगते, बांधात नोटेशन. पण विनोद चव्हाणची एक ओळ, त्या चंदू जाधवाची एक ओळ, अजून कुठल्या दुसऱ्या बुवांची, अभिषेक शिरसाटाची एक ओळ, अशी एकत्रित घेऊन तो नोटेशन बांधू शकता. नाही तर बरोबरचे त्याचे असत 2-4 जण, त्यांना जरा ज्ञान चांगला, त्यांची अक्कल घेऊन तो बांधू शकता. ज्या दिवशी नोटेशन बांधा त्या दिवशी समजा कदाचित मी जगले नाही, माझी ह्याच्याबरोबर भारी असली तर ह्यांना नोटेशन म्हणायच्या अगोदर आपल्या आईची शपथ घेऊन नोटेशन म्हणायचा. त्या दिवशी मी एका 5,000 रुपये बक्षीस देणार. साधा नोटेशन नाही, आडा. हा, पण ह्यांना आपल्या आईची शपथ घेऊन म्हणायचं की ह्याच्यात सर्वस्वी मीच जबाबदार असं. ह्याच्यात दुसऱ्या तबलजीचो, पकवाजाचो, कोणचो आणि कोणचो ह्याच्यात वाटो नाही. अरे आतापर्यंत आयुष्यात खोटाच बोलत गेलो लोक. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे आणि ह्या जर खोटा असत युट्यूबवर म्हणता, आज जर ह्यानं माझा काही केल्यानंतर परवाची युट्यूबची माझी बारी ह्याच्या बरोबरची बघा ता नको. मी म्हणतो ह्याच्या अगोदरचे 4-5 बारी जे झाले ना युट्यूब माझे ह्याच्या बरोबर, ते तुम्ही बघा. म्हणजे तुमका अंदाज येत ह्याची कशी नाट मोडलं होती मी, म्हणजे मी मोडले. काय आहे याच्याकडे माका सांगा ना, बोमाटण्याशिवाय काय हा? मी म्हणते किंजवडेकरांनी ह्याका हय आणूची गरजच नाही होती. त्याका घराकडूनच बॉम्ब टाक सांगा काय होता. कशा कुकीत बिदागी जाऊन हाडला. अरे काय असतं, तुका लाज वाटणार नाही. मी समर्थ, एक लक्षात घ्या, मी सुद्धा आई वडिलांका मानणारो असे, समर्थांका मानणारो असे. माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतोय, इतक्या जर बक्षीस माका माझ्या एरियात मिळालेलं असतं ना तर ह्यो सांगणं होतं तुझ्या देऊन ठेवलेलं बक्षीस हा म्हणून, आणि ह्या अगोदर सांगलेला. पण मी असं म्हणणार नाही, मी या वातावरणात वाढले नाही, मी असं म्हणणार नाही. प्रत्येकाच्या नशिबात आहेत, त्याचे मित्र आहेत, परिवार आहेत. फक्त हे तो गजेर होईपर्यंत ज्यांनी बक्षीस दिला तितके जरी थांबले तरी मी म्हणते बरा, म्हणजे त्यांचा कार्यक्रम सक्सेस झाल्याचा त्यांना आनंद मिळत. नाही तर माका वाटत नाही याच्या असल्या रोड कोण थांबतो. लक्षात घ्या. अरे जरा तोंडावर हसू आण ना. काय इतके मी काय तुझा घोडा मारलं नाही. मग लोकांची आवड असते. मी काही म्हटलं, मी रिकामी बसून काय फरक नाही पडत ना माका. आता हे इकडे बघ, रवत करू नको म्हशी सर घोडे बघ. तुका लाज नाही वाटत रे? हा, हे कशा, एक लक्षात घ्या, मी कशावर बोलते त्या का राग ठेवतोय आता ही भगवी शाल घालता, बरोबर ना? भगवी शाल नुसती भजनात कशात घालतं? त्या भगवेचा तू मोठेपणा घालतोस ना, मग लिंगडाच्या तिटेरीला तरी तुझ्या गळ्यात भगवी शाल होईल. ह्या माझा म्हणणं, बरोबर ना? केवळ शायनिंग म्हणून नाही. हे कपडे घालू, हे जॅकेटा पेकेटा घालू केव्हा शिकलो होतो? मी त्यांना मार्केटमध्ये फिरवले, मी जॅकेटा घातले ते नाही. त्यांना मान्य करूचा की मी पूर्वी अरे साधा फुल शर्ट घाली, लाज वाटता माका बरोबर घेऊन फिरा घ्या का? तेव्हा मी सांगा रे बाबा घे जॅकेट घे, तेव्हा तू जॅकेट घेतलं ना. आता लोक हसतात ना बुवा. विषय तो ना का कशा काय मागचे विषय काढून तुका काय मी तुका होय ते आडवं करू शकतो, माहिती आहे ना? मग कशा कुगी तू तुझा जा का हा ना तर तू काय ठरवलं, तू 35 वर्षात जा काय करतो तर काय तर कर आणि तू वाटेक लाग. बाकी तुझ्या त्याच्या पलीकडे तू देऊ शकत नाही. तुझा एका मस्ती नाही, त्याच्यापेक्षा ह्याच्यात सुलेमानी किडो आहे. ह्याच्यात देवा शपथ सांगते, ह्याच्यात चरबी दिसणार नाही तुमका अंगार, पण भुतुरल्या अंगातली चरबी आहे. नाही मला तू बोलून दाखव, तू कोण लागान गेलं? मी आधी तुका बुवा मान्यत नाही. अरे बघ हे, मी आधी तू कॉपी करणारो एक कॉपी रायटरच. मी सांगते तुका, परीक्षा ही एकट्यान देऊची असता. निकाल सगळ्यांसमोर लागतो, तुझं नाही तर माझं तरी तो निकाल लाव. पण विषय काय होता, सच बोलना सबसे कठीण होता है. सच बोलना
सबसे कठिन होता है जब सब झूठ को मान चुके होते. ह्यानं जर काय सांगले त्याका तुम्ही खरा मानलास, त्यामुळे आता माका सत्य सांगताना तर तुमच्या मनावर बिंबवू लागता. लक्षात येईल. ही आपली परिस्थिती तशी आहे. आम्ही एकमेकाचा भरा बघणार नाही, तो काय माझा दुश्मन नाही, पण तो जे मुद्दे मांडता, काही काही ठिकाणी असे मुद्दे मांडता की गुरुक सुद्धा रिस्पेक्ट द्यायचो नाही. अरे मग तू काय केलं? मग अशा वेळेस काहीच तुटता हो, बरोबर ना. मग ह्याचा वाईट आहे ना. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता. आता इतक्या कोणतरी माझ्या बाजून बोललो ना, काय त्याका बघतो कोण हातो म्हणून. आणि ह्यो जसो काय मोठो खेळ हो राजा हरिश्चंद्रानंतर हरिश्चंद्र सत्य वचनी, त्या राजा हरिश्चंद्रानंतर ह्याचोच नंबर लागता तुमच्या लोक्याच्या लिंगडावतो. हिला लक्षात. तू काहीतरी चांगलं सांग. मला सांगा, याने माझ्यावर बोलल्याशिवाय एक तरी शब्द तो आता परमेश्वराबद्दल बोललो का? म्हणता हे गोष्टी खायचे काय? हे गोष्टी अध्यात्म कशाला म्हणतात? आपल्या शरीरावर जे काय आपण सांगतो त्याला अध्यात्म म्हणतात. पण ह्या शरीरावरचं सांगताना आपण उदाहरणा दुनियेतली ना, ही रामायण महाभारतातली देऊची लागतात. लक्षात घ्या. माका पण बोला घेता ना, माझ्या आपल्या मनावर आपल्या शरीरावर बोलता येतं. लक्षात घ्या. तुमच्या माहितीसाठी समुद्र मंथन जेव्हा झाला ना, तेव्हा 14 रत्न बाहेर निघाली. 14 रत्न बाहेर निघाली ना, ऐकण्यासारखा विषय. ती अशी लाईनीत निघाली, मधीच दारू किंवा मधीच विष असं नाही निघाली. तर पहिला विष कामधेनू, उच्चस्रवा घोडा, ऐरावत हत्ती. विष कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष, अप्सरा रंभा, लक्ष्मी, शराब, चंद्रमा, पारिजात, शंख आणि धन्वंतरी अशी लाईनीत निघाली. विषय तोच आहे. आपल्या माणसाचं शरीर ह्या सुद्धा एक म्हणजे समुद्र. आता ह्यो सांगतात त्या विषयात मी सांगतोय, माणसाचं शरीर सुद्धा समुद्र. आणि ह्या समुद्रातलं एक थेंब म्हणजे आपलं जीवन, वैयक्तिक जीवन. आणि या समुद्राचं जर मंथन केलं ना, तर त्याच्यातून सुद्धा पहिला काय निघत असत ना, तो विष निघता. आता विष कुठला? तो ह्यो जो वक्ता ना, ह्याच्यासारखे असतात ना बुवा, ते दुसऱ्याची निंदा नालस्ती करतात ना. तर विष जर मी पचवलंय तर मी पुढे काहीतरी जातलोय आणि मला कामधेनूचा आनंद मिळतो. कारण कामधेनू मध्ये सर्व काही देण्याची इच्छा आहे. आणि ते कामधेनूचं दूध जर मी पियालोय तर माका कोणतरीही लोक घोड्यावर बसून स्वार करतले. आणि तुम्ही घोड्यावर बसून जेव्हा तुम्ही चालता तेव्हा लोक तुमका काहीतरी हत्तीवर बसवतात. आणि हत्ती जेव्हा गावात येतात, समजा हत्ती लिंगडाळ गावात लोक, सगळ्यात आनंद कोणाक होता? तर बारक्या बारक्या पोरग्यांका होता. किती आहे? तर हत्ती इलो. त्याच्यानंतर दुसरा आनंद कोणाक होता? तर ज्याच्या घराकडे राहता त्याका वाटता गणपती इलो म्हणून त्याची पूजा करतात, लोकांका मजा वाटता. पण सगळ्यात हत्ती लिंगडाळ गावात इलो तर राग कोणाक येत असतात? सगळ्यात वाईट कोणाक वाटत असत? माका सांगा. कुत्रे. हत्ती गावात इलो तर वाईट कोणाक वाटतं माहिती आहे? कुत्रे. आता तो कुत्रो काय करता? हत्ती जेव्हा लिंगडाळ गावात चालताना तेव्हा कुत्रो मागसून भोगता. हत्तीच्या समोर येऊची त्याची इच्छा म्हणजे हिंमत होणार नाही. आणि हत्ती आपल्या चालीत ऐटीत निघून गेलो ना की तो भोकणारो कुत्रो, पाठसून भोकणारो कुत्रो आपल्या बरोबरच्या कुत्र्याक विचारता, हे भारी भोकलंय ना मी. ही सगळी उदाहरणं मी देऊ शकतो, पण आपणाक ती देऊची नाही. आता ह्याच्यात कुत्रो कोण आणि हत्ती कोण? ज्यांना त्यांना मी ओळखाचो आणि प्रत्येकानं ओळखाचो. आपलं त्याच्याशी विषय नाही. आपण उदाहरणं का देतो? गर्व प्रत्येकान झालो ना. अरे रावणाची लंका सोन्याची होती आणि श्रीकृष्ण देव त्याची द्वारका सोन्याची होती. एकाची जळली आणि दुसऱ्याची बुडाली. तो देव त्याच्यातून सुटलो नाही, तो ह्यो सुटतो. काय माका सांगा. 4-2 पैसे मिळाले तर त्याच्यावर मायाशी तर मुळीच बोलू नको. पण प्रामाणिकपणे त्या समर्थांका स्मरून राहते. आम्ही दोन्ही बुवा त्रयस्थ ठिकाणी बारी असली आणि एखाद्या दोघांपैकी एखाद्या जास्त बक्षीस कितीही मिळालो, आम्ही कधी लक्ष देत नाही बाकीच्या बुवांसारखं. ज्याका मिळतं त्याच्या नशिबान मिळतं. पण ह्याचं खोटे गुण तो म्हणून फक्त बोलतोय. ठीक आहे, 100% बोलणार मी या ठिकाणी. पाप जर मी करत असाल ना
तो परमेश्वर बघता स्वामी समर्थ आणि दुसरं कोण करीत असत तरी त्याला परमेश्वर बघता. त्या परमेश्वराच्या दरबारात तुका उत्तर देवता लागताला, आमका उत्तर देवता लागताला. कोणी खरा खोटा केला आणि कोणी खोटा केला. 12 डोळ्यांनी पापाचारी, मला मॉनिटरला आवाज द्याव. नारायण बघतो पैशासाठी माणूस मरतो, पैशावर जगतो, पैशावर जगतो. वासुदेवाची ऐकावाणी जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. वासुदेवाची ऐकावाणी, वासुदेवाची ऐकावाणी जगात नाही राम रे, जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. पैशाची जाजले मोठी कान्हा पुराला त्याची हाव, पायी सोडून घेतो झेप पैशाच्या मागून धाव. जन्मापासून सारे माणसं, जन्मापासून सारे माणसं पैशाची गुलाम रे, पैशाची गुलाम रे, काम करी काम वेड्या, काम करी काम वेड्या, गजराला वेळ जास्त घेणार नाही, कारण भुवनचा गजर होणं गरजेचं आहे. तुम्ही लोक सगळे थांबले पाहिजेत. मी फक्त नेहमी बाबासाहेब आंबेडकरांचं 6 झालं, महानिर्वाण दिन, बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण परिनिर्वाण दिन साजरा झाला. त्या बाबासाहेबांवर मी नेहमी गाणं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती गाणं घेतो आणि मग डायरेक्ट गजराला सुरुवात करणार. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलितांचा राजा महाडी घोषित केला. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती. निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. एक त्या एक त्या रायगडावर,
महेश शिरवलकर यांकडून माझ्यासाठी हे 500 रुपये बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय महेश शिरवलकर यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय, धन्यवाद. गजराला सुरुवात करतोय आणि त्या गजराच्या माध्यमातून 100% 1-2 विषय आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय. तन मनात हाय कण कणात हाय देव नुसतच नाही विटेवर. कणाकणात तनात शार्प झाले जास्त. देव आहे लक्षात घ्या, आपल्याला फक्त तो दिसला पाहिजे. तन मनात हाय कण कणात हाय देव नुसतच नाही विटेवर. हे आयुष्य आहे बघ लय सुंदर जर हरिनाम घेशील तर. हे आयुष्य देव नुसतच नाही विटेवर, देव नुसतच नाही विटेवर. हे आयुष्य आहे त्याची टोपी त्याला अशी कचडी जगाची. कुबेराच्या हाती सोन्याची वाटी अन गरीब मरतोय उपाशी. अपुलिया बळे कर्माची फळे चुकणार नाही कोणाची. जगास फसविशी सांग परी बसे फसविशी त्या भगवंताची. मी माणूस म्हणून मी आगावचा असेल तर मी लोकांना इथल्या फसवेन, सगळ्या दुनियेला फसवेन, परंतु त्या परमेश्वराकडून कधी फसू शकत नाही. आपल्या कर्माची फळा ही इथे आपणाकच फेडूची लागतली. मी पाऊण तास पूर्वीचं म्हणजे सुरुवातीचा वेळ घेतला तर हे सांगता 1 तास घेतल्याने 10 मिनिटात सगळा संपवल्या. अरे आयुष्यभरात गजर तू बोलत राहलं नाही, गजर 2-3 मिनिटात संपवलं. हे आतापर्यंतचं उदाहरण आहे बुवा. तसं नाही म्हणत काय दुसरं काय देवादिकांची माहिती सांगत असताना तर त्याका तुम्ही रोखण्याचं काम करता, कारण तुमच्याकडे दुसरं देण्यासारख्या काय नाही. तुम्ही आयुष्यभरात तू तर एकच काम केलं की दुसऱ्याची इज्जत काढणे. हो चव्हाण बुवा, दुसऱ्याची इज्जत काढणे ह्या त्यानं आयुष्यभर काम केल्याने. दुसरं आयुष्य त्याका काय जमत नाही. तो मोठ्या बुवांका पण तो चॅलेंज देता. आयुष्यभर यानं चोरीच केल्यान. सुरुवातीची म्युझिक त्यानं विनोद चव्हाणची चोरल्यान, नाव आपल्याला होता. मध्यंतरी रुपवळ 2-3 वर्ष तिसऱ्याचीच गाय होतो, नावावर आपल्या खप. ह्याचा काय आता माका फक्त सांगा. हे म्हणतात तू काय केलं. अरे मी माझं अस्तित्व निर्माण केलं. मी बोलण्याच्या जीवावर तरी लोकांना माहिती आहे हे नक्की 4-2 गोष्टी अध्यात्माचे सांगतले. ते तू का आता लोक म्हणतात काय पहाडी आवाजाचा बादशाह हे का म्हणतात. ह्याने स्वतः मनाने घेतलेला आहे तो विनोद चव्हाण. मी सांगते ना, मी युट्यूबच्या माध्यमातून सांगते. विनोद चव्हाण सांगता असा की लोको बुवा वरचे आवाज लावल्यानं काय सगळ्यात बेसूर जर बुवा कोण असतात तर लोक तरी पण हे म्हणतात की कोलेसूत घेता आपण मी पहाडी आवाजाचा बादशाह. ही लोकांनी दिलेले बुवा पदवी आहेत तर तुका मान्य करूचा लागतात. केवळ भगव घालायचो. मी नेहमी सांगते एका भ म्हणजे भयरहित, फक्त एका भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासना रहित. ह्याच्याकडे खयचो गुन्हा मका सांगा. गर्वरहित ह्यो असा काय. भजन क्षेत्रात जर कोणा गर्व असत तर ह्यो सांगता आता मी पुढे 2026 मध्ये बघा काय सांगायचे ना, मी आता सगळ्या बुवांबरोबर बाऱ्या चालू करणार. नक्की कर, समर्थन शपथ कर, पण आधी माती खालस ना ज्या बुवांबरोबर. ज्या गावात बारी होते त्या गावाच्या ग्रामदेवतेचे उठून त्यांचे शब्द घेऊन सांगल्यानं
त्या ग्रामदेव खातलो नाही मग त्यांच्याबरोबर बारी करतो चाटला त्यांचे पाय. मी म्हणतो तुका तीच परिस्थिती येतली. काय झालं ना कोणाबरोबर मी माझ्या औशी बापाची शपथ घेतोय, ह्या देवाची घेतोय, त्या देवीची, आजपासून तुझ्या बरोबर बारी नाही. लाज वाटत नाही हो एका परत हे असं सांगा. 2026 मध्ये मी बाऱ्या घेणार. आता काय म्हणतो त्यांच्या बरोबर बाऱ्या घेतल्या तर हा घरी बसणार, कोण घराकडे बसणार आहे. मी अजून नवीन पोरग्यांबरोबर घेईन बारी. पण तू आपण घेतो ना नाव इथे बारीत, ग्रामदेवता भवानीचं घेतो ना नाव, त्या भावईचं नाव घेतो ना, ती दुसऱ्या गावातल्या भावई खालस, त्याचा काय त्या भावईची शपथ खालस, त्या देवाची शपथ खालस, त्या थ्री जाऊन आधी नाक घासू त्याला तुका नारळ देऊन की मी बोललेला वाक्य चुकला म्हणून तुका दाती काढी शरण येऊचा लागत आणि त्यांच्याशी बारी गवशी लागत. जातीवंत असशील तर मी तुका सांगतो हिला लक्षात पैशाची वर तुका मा दिलो इतको वासना नाही. ह्याच्या लिंगडाच्या बाजारातील समोरून एखादी सुंदर बाई इली तर मान खाली घालून जाता अशी डेकायर की मान पडताना मी बघलो स्वतः. आणि कसलो वासन आणि कसला शायनिंग करायचा हे भगवे बिगवे घालून कसले यायचे माका सांगा ना. बरोबर ना. ज्याने काय तर सांभाळलं तर ती पथ्य पण बाळू गई. तर शायनिंग खिचा हात वर करू सांगा त्या का बघू हातात त्याच्यावर चांदीचा कोणीतरी दिलेला ब्रेसलेट, त्याच्या हातात घड्याळ. वर कर ना, वर कर. तो दंड कर, दंड हो वर कर. बघ किती खालच्या स्टेजला तो तुझ्या मित्रांका दिसत असतात. ज्यांनी 500 दिले ना ते शर्मेन मान खाली घालतले, कारण तुझी ती ऍक्शन करत असते त्यांना दिसता. शरम नाही हो, शरम सांडो बुवा. आता बघा कसं असलो. एक माका सांगा, ह्यानं संपूर्ण भजन पहिला जर राऊंड केलं, मी काय हेतू देणेकरी काय तो माझं देणेकरी, पण लोक जमलेले ते थांबूक होय ना. ह्या उद्देशाने करूक नको का. लोक तुझी माझी बारी बघू घेतात. एक लक्षात घे, इथे वस्तीपेक्षा लांब म्हणजे हे लांब आहे इथे हे ठिकाण ही म्हणून मी सांगते काय कर्म भोगावं लागतं. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, श्रीकृष्णासारखा जगज्जेता म्हणजे जो देव होता श्रीकृष्ण, त्याला पण कर्म चुकलेलं नाही. कारण प्रभू रामाने लपून बाण बालीला मारला. तुमच्यासारखी ज्येष्ठ लोक बसले पण तुमच्यासाठी सांगतोय, प्रभू रामाने त्रेतायुगात लपून बाण बालीला मारला, कारण सुग्रीव त्याच्या सोबत होता आणि बालीचा शेवट झाला. पुढच्या जन्मात तेव्हा बालीने शाप दिलेला होता त्याच्या बायकोने तारामतीने की माझ्या नवऱ्याला तू लपून बाण मारलास, तू श्रीकृष्णाला शाप दिला देवाला, तुझा पण शेवट तशाच पद्धतीत होईल. आणि तो शाप सत्य का झाला तर तारामती त्याची जी पत्नी होती ना ती पतिव्रता होती. जसं काल दत्त जयंतीचा कार्यक्रम साजला, अनुसया एवढी पतिव्रता होती की ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही लोकांका देवांका बाळ करून टाकल्याने इतकी ताकद तिच्या पतिव्रतेमध्ये होती. तशी तारामती पतिव्रता होती, तिनं शाप दिल्याने. आणि पुढच्या जन्मात श्रीकृष्ण एका संध्याकाळच्या वेळेस कातरवेळीच्या वेळेस झाडाच्या फांदीवर बसून बासरी वाजवत होता. एक शिकारी तिथे शिकार करायला आला, त्याच्या पायावरची जखम चमकली. श्रीकृष्णाच्या पक्षाचा डोळा समजून त्या जरा नावाच्या शिकाऱ्याने बाण मारला. श्रीकृष्णाच्या पायाच्या अंगठ्याचा वेध घेतला, तो अचूक लागला आणि श्रीकृष्णाचा अवतार तिथे संपलो. एक लक्षात घ्या, ज्या श्रीकृष्णाचे आपण गोडवे गातो त्यांचं सगळं लोकांसमोर मांडतो, तो श्रीकृष्ण देव त्याच्यातून सुटला नाही. तुम्ही आम्ही सुटू शकत नाही. लक्षात घ्या, हे कलियुग आहे. पूर्वी काय होता, देव आणि दानव यांचे वेगळे प्रांत होते. म्हणजे देव स्वर्गात राहू, दानव पाताळात राहत. त्याच्यानंतर हिला त्रेतायुगीला, त्रेतायुगात देव आणि दानव एकाच युगात राहावं लागले. म्हणजे राम इकडे तर रावण एकाच प्रांतात श्रीलंकेत, बरोबर, लंकेत. त्याच्यानंतर हिला द्वापारयुग, द्वापारयुग एकाच घरात राहावं लागले देव आणि दानव. म्हणजे ज्या घरात श्रीकृष्णाचा जन्म झालो त्याच घरात त्याला कंस मारू बघी होतो, तो एकाच घरात होते. आणि आता ह्या कलियुगात देव आणि दानव एकाच माणसातच. ते कोणात असतील तर लोक्याचंच. लक्षात घ्या, त्याचं चांगलं भागपणा, पण दानवासारखं त्याचं प्रेझेंटेशन. म्हणून म्हणतोय बघा, कुबेराच्या हाती सोन्याची वाटी अन गरीब मरतोय उपाशी. कपुली बळे कर्माची फळे चुकणार नाही कोणाची.
जगाच फसविशी सांग परे इतपते फसविशी त्या भगवंताची कोण तारणार नाही हात धरणार नाही गडा पापात रे भरल्यावर कोण तारणार नाही हात धरणार नाही गडा पापात रे भरल्यावर हे आयुष्य आहे दिल सांगून ज्ञानोबा तुकोबा संत गोरोबा मोह मायेचा भोडून भक्तीचा मार्ग निवडावा दिल सांगून ज्ञानोबा तुकोबा संत गोरोबा मोह मायेचा सोडून भक्तीचा मार्ग निवडावा देह नामत नाचत नाचत रंगुनी रावा त्या सगुण रूपच अखंड देह झिजवावा आज भाग्य उजळलं जन्मास येऊन संतांच्या पुण्यभूमीवर आज भाग्य उजळलं जन्मास येऊन संतांच्या पुण्यभूमीवर हे आयुष्य आहे आयुष्य आहे आपण माणूस म्हणून जन्माला आलोय हे प्रत्येकाचं आहे बघा माका त्याचा भगवाचा नाही बरानी ते का माझा भगवाचा नाही एक कलाकार ईश्वर से कहता है एक कलाकार ईश्वर से कहता है हे ईश्वर तू भी एक कलाकार है और मैं भी एक कलाकार हूं तूने मेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं और मैंने तेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर बेचे हैं अपन दोनों में फर्क इतना है तेरे बनाए हुए पुतले आपस में झगड़ा करते हैं और मेरे बनाए हुए पुतलों के आगे अपना सिर झुकाते हैं ह्यो त्याच्यातलं आणि आपल्यातलं फरक लक्षात घ्या बरोबर ना कारण आम्ही बनवलेल्या पुतळ्यांच्या समोर लोक नतमस्तक होतात परंतु ज्या देवाने आपल्याला पुतळा म्हणून बनवलं ते पुतळे एकमेकांसमोर चांगलं प्रेमाने वागू शकत नाही त्याचं जिवंत उदाहरण आहे आपण लोक समाज आपला दगडात देव आहे हे सांगण्यात यशस्वी झालाय पण माणसामध्ये देव आहे हे सांगण्यात अजून माणूस यशस्वी झालेला नाही लक्षात घ्या आणि आयुष्यात परत तो पुढे होणार पण नाही होणार नाही ह्या कलियुगात अजून पुढे पुढे काय काय बघूचा लागत आम्ही आपले येळार जातलो तो मार्ग मोकळो करतलो लक्षात ठेवा नाहीतर पुढे खूप मुश्किल गोष्टी आहेत मी शेवटचं कडवं घेतो त्या अगोदर ओमकार खाजनकर यांना मी सुद्धा जवळून ओळखत होतो बुवांचे अतिशय जवळचे मित्र होते आणि ज्यांनी ज्यांनी मला बक्षीस दिलं त्यांच्यासाठी फक्त एक कडवं घेतोय जरा कमी करा जेव्हा घरचा कर्ता पुरुष अचानक जेव्हा सोडून जातो किंवा एकुलता एक मुलगा सोडून जातो तेव्हा एकुलता एक मुलगा त्याच्या आई वडिलांची परिस्थिती काय होते याचा अंदाज घेऊ शकत नाही आणि घरचा पुरुष जेव्हा सोडून जातो तेव्हा त्यांच्या घरची असणारी मुलं त्यांचे आई वडील त्यांची पत्नी यांच्या मनाचा आपण थांगपत्ता विचार सुद्धा करू शकत नाही एवढं संकट कोसळलेल्या त्यांना बाहेर येऊ दे आणि ओमकार खाजनकर यांच्या मृतात मला चिरशांती लागू दे म्हणून केवळ एक कडवं घेतोय समाज बरोबर विभागीय भाजपाचे विभागीय अध्यक्ष होते पेटी जरा कमी करा फाटले आकाश
दुभंगली धरणी भार सोसवेना आसवांचा नयनी फाटले आकाश दुभंगली धरणी भार सोसवेना आसवांचा नयनी समाजाची केली सेवा मनापासून समाजास दिले तुम्ही दोन्ही हातानी समाजास दिले तुम्ही दोन्ही हातानी समाजास दिले तुम्ही दोन्ही हातानी समाजाची केली सेवा मनापासून समाजास दिले तुम्ही दोन्ही हाताने समाजास दिले तुम्ही दोन्ही हाताने समाजास दिले तुम्ही दोन्ही हाताने केलीस थट्टा कार्य जीव घेणी केलीस थट्टा कार्य जीव घेणी त्यांच्या घरची परिस्थिती काय झाली होतं बघा तुम्ही तू होतास रे पाया घराचा तू होतास रे कळस मंदिराचा असं आपण काय म्हणतो तर लोकेपोणी सांगितलं त्यांची दोस्ती एवढी होती की कोरोनाच्या काळात जर त्यांचा जीव कोणी वाचवलं असेल तर ते ओमकार खानदार बरोबर ना रे काजन वाडकर यांनी खूप मेहनत घेतली त्यांच्यासाठी हे मित्र ठराविक कसे असतात म्हणून त्यांच्यासाठी म्हणतो बघा तू होतास रे पाया घराचा तू होतास रे कळस मंदिराचा येशील का रे पुन्हा परतोनी येशील का रे पुन्हा परतोनी फार सोसवेना आस वाटणारी फाटले आकाश दुभंगली धरणी फार सोसवेना आस वाटणारी फाटले आकाश दुभंगली धरणी फार सोसवेना आस वाटणारी फाटले त्यांच्या दुःखात त्यांच्या कुटुंबाच्या आणि तुमच्या मित्रपरिवाराच्या दुःखात आम्ही सुद्धा सहभागी आहोत माझं मंडळ सहभागी आहोत दुसऱ्यास समजू नको गंगुतेली स्वतःशी राजा भोज अहंकाराने भल्या भल्यांचा उतरून गेलाय माझ हे शेवटचं कडवं फक्त आणि फक्त लोके बुवांसाठी लिखित आहे लक्षात घ्या कारण राजा भोज होतो ना त्याने किल्ल्याची तटबंदी राहत नव्हती कोणीतरी सांगितलं नरबळी द्यायला पाहिजे नरबळी गंगुतेलीची सून नुकतीच बाळंत झालेली होती तिच्या मुलाला तिथे पैशासाठी नरबळी दिलं गेलं म्हणून लोकांनी सांगितलं कहा गंगुतेली और कहा राजा भोज गर्वन गेलो
तो कायम मेलो लक्षात ठेवा. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. दुसऱ्याच समजू नको गंगोते स्वतःची राजा भोज. अहंकाराने भल्या भल्यांचा उतरून गेलाय माझ. हरिभजनी मी तुम्हा सांगतो या जीवनाचे राग. देव भक्त नाम त्रिवेणी संगम होईल आज. या भवसागरी जीवन नौका परतुझी होणार. या भवसागरी जीवन नौका परतुझी होणार. हे आयु चिदरत्नांची खाण रे एकाएकी जाण रे. प्राणांचाही प्राण माझा स्वामी माझी आन रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा. देवांचा ही देव रे तो हा स्वयं देव रे. लक्ष लक्ष्मी साक्षी अंगी देवताची देव रे. विश्वाचा विश्राम रे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे. मुक्त योगी जन जाती जयाशी निष्काम रे. मिथ्या हे अनेक रे सत्य स्वामी